वर्तुळाचा क्वेश्चन आहे. वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचा परिघ किती? तर आपण जेव्हा प्रिव्हियस क्वेश्चन बघितला तर त्यामध्ये एक बेसिक जो फॉर्म्युला आहे आपण तो बघितला होता, जो की होता त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ. त्रिज्या होती 7, व्यास 14, परिघ होता 44 आणि क्षेत्रफळ घेतलेलं आपण 154. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिला आहे त्रिज्या 21 दिली आहे. त्रिज्या जर 21 घेतोय आणि आपल्याला विचारलं काय, परिघ विचारलं. तर आपण बघणार की जी पहिली त्रिज्या दिलेली आहे आणि आता क्वेश्चनमध्ये जी त्रिज्या दिली आहे ती किती पटीने वाढते. तर 3 पटीने ही त्रिज्या वाढते. जर त्रिज्या 3 पटीने वाढत असेल तर आपण परिघ पण 3च्याच पटीने वाढवणार. तर परिघ 3च्या पटीने किती येतो, 132. जर यामध्ये आपल्याला व्यास 21 दिला आहे आणि त्रिज्या जर 21 दिली आहे आणि व्यास विचारला असता तर व्यास पण आपण 3च्या पटीने वाढवला असता. त्याला असता 42. आणि या क्वेश्चनमध्ये जर आपल्याला क्षेत्रफळ विचारलं असतं तर जसं त्रिज्या 3च्या पटीने वाढली तर व्यास पण 3च्याच पटीने वाढणार, परिघ पण 3च्याच पटीने वाढणार. क्षेत्रफळ हे जी पट येते, व्यास, त्रिज्या आणि परिघची जी पट येते, या पटाच्या वर्गाने क्षेत्रफळ वाढते. म्हणजे 3चा वर्ग येतो 9. क्षेत्रफळ हे 9च्या पटीने वाढणार. तर क्षेत्रफळ 9च्या पटीने वाढले की क्षेत्रफळ येते 1386. आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला त्रिज्या दिली होती 21, तर आपल्याला फक्त परिघ विचारला होता. त्रिज्या जर 3च्या पटीने वाढत असेल तर परिघ पण 3च्या पटीने वाढणार, जे की येतो 132.